तुम्ही वेदांनी सांगितलेलं ज्ञान जे आहे, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला गुरु करणं खूप गरजेचं असतं. कारण त्या सत्यापर्यंत पोचण्यासाठी जी काय गरज आहे ती गुरूंना माहीत आहे. जे काय तुमच्यात गुणदोष असतील आणि जे काही मार्ग आहेत त्यावरती चालायसाठी लागणारी शक्ती आहे आणि त्याचं ज्ञान गुरूंना आहे. त्यामुळे जर तुम्हाला एक योग्य गुरु मिळाले तर तुम्ही त्या मार्गावरती लवकरात लवकर पुढे जाऊ शकता आणि सत्य प्राप्ती करून घेऊ शकता. तर काही लोकांचं असं म्हणणं असू शकतं की गुरु कशाला हवेत, आमचं आम्ही करू ना. आता फार उदाहरण आपण घ्यायचं तर साध्या पुस्तकांचं घेऊ शकतो. साधी पुस्तकं, तुम्ही शाळेत नाही गेला, तुम्ही म्हणाल की चला काही वर्ष आम्हीच वाचू आणि करू, होऊ शकतं, असं नाही आहे. पण जी त्याला मेहनत लागेल ना ती खूप असेल. म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला शिकवते आणि करून घेते काही गोष्टी, अभ्यास म्हणजे म्हणतो आपण, तर ते सोपं असतं ना आपल्यासाठी. कारण सगळं रेडीमेड मिळते आपल्याला, काही करायचे नाही जास्तीचे कष्ट, फक्त पाठांतर करायचे. अगदी म्हणजे समजेस्तवर आपल्याला एखादे टीचर किंवा गुरु समजून देऊ शकतात आणि मग आपल्याला ती गोष्ट एकदम सोपी वाटायला लागते. तेच तुम्ही स्वतःहून प्रयत्न करून एखादं पुस्तक वाचायला जा, त्याला जरा जास्त बुद्धी लावायला लागेल, जास्त कष्ट घ्यायला लागतील, जास्त वेळ खर्ची पडेल. हे सामान्य व्यावहारिक ज्ञानाची गोष्ट झाली. पण मग आत्मज्ञान म्हटलं तर तुम्हाला लक्षात येईल त्याच्यात किती काय असेल की जे पुस्तकात दिलं असेल ते असंही नाही आहे. अशा अनेक गोष्टी असतील सूक्ष्मातल्या की ज्या तुम्हाला माहीत पण नसेल. त्यामुळे तुम्ही गुरु केलं तर हे सगळ्यात उत्तम मार्ग असेल. मग शिष्यासाठी एकदम आरामात त्या मार्गावर चालणं सोपं होऊन जाईल. फक्त गुरूंवर विश्वास, त्यांच्यावर श्रद्धा, या 2 गोष्टी जरी असल्या की संपलं, तुमचं आयुष्य एकदम सोपं होईल. या तुम्हाला जे काही आत्मज्ञान मिळवायचं असेल, सत्यापर्यंत पोचवायचं असेल, गुरु त्याची पूर्ण जबाबदारी घेतात आणि तुम्हाला त्या पूर्णत्वाला पोचेस तर तुमच्याबरोबर राहतात. हरिओम.